आत्या, रात्रीच्या जेवणाला काय करायचं? ते मी बघते काय करायचे ते. तू नका लई त्रास करून घेऊस. आता माझ्यामुळे तुला त्रास झाला म्हणून मला बी जेलमध्ये टाकशील तू. त्यापेक्षा माझी कामं मीच करते. गोपाळ, हे समजा झालं ना, मला अजिबात पटलेलं नाही. लय हाताबाहेर चालली समजा, मी सहन करणार नाही. आप्पा येऊ का? हा ये. काय राहील आता? आप्पा, जे सगळं चाललंय ती मला पटतंय असं नाही, पण काय करू मी तरी. तुम्ही एकाच बाजूने विचार करताय, लालीच्या बाजूने पण थोडासा विचार करा की. म्हणजे लग्न होऊन त्या ह्या घरी आल्या, रंजूया आल्यापासून तिला घालून पाडून बोलते, टोमणं मारते. लालीची नाही, घरातली गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून सगळं मनात साठवून ठेवलं. तर माणूस आहे शेवटी, स्फोट होणारच की. अरे स्फोट करायचा होता तर घरात करायचा होता. पोलीस स्टेशनात जायची काय गरज होती? आपल्या घरातली गोष्ट चव्हाट्यावर कशाला नेली? अशानं गावातली लोक शियाण घालतील माझ्या तोंडात. आधीच त्या जामकरने मला नाकीनं आणले, त्यात तुझी आता बायकोची भर. नाही, जी काय घडलंय ते सगळं चुकीचंच घडलंय. पण कसं आहे आप्पा, आपण थोडंसं लालीजींना समजून घेऊ. म्हणजे आता बघा, तिची आई आजारी आहे, तिच्यावर मानसिक आघात वगैरे जरा समजून घेतलं पाहिजे की आपणच. बरं बाबा, आता माझ्याकडे दुसरं काय काम आहे? समजून घेतो सगळ्यांनाच. ये तू, जा बाबा जा. आप्पा, मी परत तिच्या वतीने माफी मागतो. असं तर राहते. आणि हा गोपाळ, त्या लालीनं तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी तिच्या बापाला 5 लाख रुपये दिले. तुला काय ठाव आहे का या बाबतीत? काय? तुम्हाला कोणी सांगितलं? म्हातारीने सांगितलं. लाली तिच्या बापाशी बोलताना ऐकलंय म्हातारीनं, आणि माझ्याबरोबर कबूल बी केलंय. मला काय माहित नाही. जरा लक्ष ठेव. नवऱ्याच्या अप्रोक्ष बायका जेव्हा व्यवहार करायला लागतात ना, तेव्हा नवऱ्याचा काय उपयोग राहतो. आणि एवढं पैसे तिच्याकडून कुठून आलं असेल? विचारतो मी. ध्यान ठेव.